समावेशक शिक्षणात मूल्यमापन कोणत्या प्रकारे करावं हे अभ्यासण्यासाठी आपण युनिट 6.4 बोधात्मक आणि बोधात्मक व्यतिरिक्त इतर समावेशक मूल्यमापनासाठी मूलभूत तंत्र व साधने हे अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे शिक्षणाचं मुख्य ध्येय असतं आणि त्यासाठी मूल्यमापन हेही बोधात्मक आणि बोधात्मक व्यतिरिक्त या उद्दिष्टांचं करावं लागतं. तर बोधात्मक आणि बोधात्मक नसलेले म्हणजे कोणते, तर भावात्मक आणि क्रियात्मक. तर या सर्व निष्पत्तींचं मूल्यमापन हे करावं लागतं. आणि मग बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक या निष्पत्तींचं मूल्यमापन करण्यासाठी कोणतं एकच साधन आहे असं नाही, तर वेगवेगळी साधनं या मूल्यमापनासाठी वापरावी लागतात. एखाद्या उद्दिष्टाचं मूल्यमापन करायसाठी वेगवेगळे साधनं वापरावी लागतात. तसंच वेगवेगळ्या उद्दिष्टांच्या मूल्यमापनासाठीही वेगवेगळी साधनं वापरावी लागतात. आणि अपंग जे विद्यार्थी आहेत तर या अपंग विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठीही वेगवेगळी साधनं वापरावी लागतात. तर ही साधनं कोणती, तर हे आपण समजून घेऊ. बोधात्मक निष्पत्तीचं जे मूल्यमापन करायचं असतं तर हे मूल्यमापन परीक्षा या माध्यमातून होत असतं. परीक्षा हे तंत्र, परीक्षा हे साधन बोधात्मक निष्पत्तीच्या मूल्यमापनासाठी वापरलं जातं. आणि या परीक्षेमध्ये मग 3 प्रकार पडतात, ते म्हणजे लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा. तर या 3 परीक्षांनी बोधात्मक निष्पत्तीचं मूल्यमापन हे होत असतं. तर लेखी परीक्षा आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत की एखादा अभ्यासक्रम जेव्हा पूर्ण होतो तर त्याचं मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा या साधनाचा वापर केला जातो. मग लेखी परीक्षा कशा घेतल्या जातात, तर लेखी परीक्षेमध्ये 3 प्रकारचे प्रश्न असतात. ते म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि वस्तुनिष्ठ प्रश्न. दीर्घोत्तरी प्रश्नांना निबंध वजा प्रश्न असंही म्हटलं जातं की या प्रश्नाचं उत्तर एक 7-8 ओळीमध्ये, 10-12 ओळींमध्ये लिहायचं असतं. त्यांना दीर्घोत्तरी प्रश्न असं म्हणतात. त्यानंतर थोडक्यात उत्तरे लिहा, टिपा लिहा यासारखे जे प्रश्न असतात तर ते लघुत्तरी प्रश्न असतात. आणि वस्तुनिष्ठ प्रश्न यामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. ते म्हणजे प्रत्यावाहनात्मक प्रश्न आणि प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न. तर प्रत्यावाहनात्मक प्रश्न म्हणजे काय, की ज्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी विद्यार्थ्याला आठवून उत्तर द्यावं लागतं तर अशा प्रश्नांना प्रत्यावाहनात्मक प्रश्न म्हणतात. मग कोणकोणत्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्याला आठवून द्यावं लागतं, तर रिकाम्या जागा भरा. रिकाम्या जागा प्रश्नांमध्ये काय करावं लागतं विद्यार्थ्यांना, की ते विधान दिलेलं असतं, त्यामध्ये रिकामी जागा दिलेली असते आणि मग त्या रिकाम्या जागेमध्ये कोणता शब्द येईल ते विद्यार्थ्याला आठवावं लागतं. तसंच एका शब्दात उत्तर लिहा, एका वाक्यात उत्तर लिहा, चूक की बरोबर ओळखा, विधान पूर्ती करा म्हणजे अर्धविधान दिलेलं असतं आणि त्याचं पुढचं विधान पूर्ण करायचं असतं. तर या सर्व प्रकारच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना आठवून आणि उत्तर लिहावं लागतं, म्हणून हे प्रत्यावाहनात्मक प्रश्न आहेत. आणि प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांना ओळखून उत्तर द्यायचं असतं. जसं द्विपर्यायी प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न. द्विपर्यायी प्रश्नामध्ये 2 पर्याय दिलेले असतात. बहुपर्यायी प्रश्नांमध्ये कमीत कमी 4 पर्याय असावे लागतात. युग्मीकरण प्रश्न म्हणजे जोड्या लावा. तर यामध्येही 2 स्तंभ दिलेले असतात, अ स्तंभ आणि ब स्तंभ. तर अ स्तंभामध्ये जो शब्द दिलेला आहे तर त्याची जोडी कोणत्या शब्दाशी लागेल तर हे विद्यार्थ्याला ओळखावं लागतं. श्रेष्ठ युग्मीकरण हा प्रश्न, यामध्येही 2 स्तंभ असतात, मात्र अ स्तंभामध्ये कमी शब्द असतात तर ब स्तंभामध्ये जास्त शब्द असतात. म्हणजे थोडक्यात वर्गीकरणासारखा हा जोड्या लावायचा प्रकार असतो. त्यानंतर अन्योन्य संबंध प्रश्न म्हणजे 2 शब्दातला संबंध आधी दिलेला असतो आणि तसाच संबंध दुसऱ्या 2 शब्दांमध्ये काय आहे तर हे विद्यार्थ्याला ओळखायचं असतं. आणि वर्गीकरण करण्याचे प्रश्न, तर हे सर्व जे प्रकार आहेत द्विपर्यायी प्रश्न
बहुपर्यायी प्रश्न, युग्मीकरण प्रश्न, श्रेष्ठ युग्मीकरण प्रश्न, अन्योन्य संबंध प्रश्न, वर्गीकरण प्रश्न. तर या सर्व प्रश्नांमध्ये विद्यार्थ्याला ओळखून उत्तर द्यायचं असतं, म्हणून हे प्रत्यभिज्ञानात्मक प्रश्न आहे. तर लेखी परीक्षेमध्ये या 3 प्रकारचे प्रश्न विचारून आणि विद्यार्थ्याचं मूल्यमापन हे केलं जातं. त्यानंतरचा जो परीक्षेचा प्रकार आहे तो म्हणजे तोंडी परीक्षा. तर तोंडी परीक्षेमध्ये प्रश्न हे तोंडी विचारले जातात. विद्यार्थी तोंडी उत्तरं देतो, म्हणून त्याला तोंडी परीक्षा असं म्हणतात. म्हणजे परीक्षक आणि विद्यार्थी हे समोरासमोर असतात आणि म्हणून ही परीक्षा अनौपचारिक समजली जाते. मग ही परीक्षा का घेतल्या जातात? तर विद्यार्थ्यांचं पाठांतर कसं आहे, त्यांचं सुस्पष्ट भाषण आहे का, त्यांचं सुस्पष्ट वाचन आहे का, त्यांचं स्पष्टीकरण कौशल्य कसं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तो उत्तर कोणत्या प्रकारे देऊ शकतो, म्हणजे त्याचा सभाधीटपणा पाहण्यासाठी तोंडी परीक्षा हे घेतले जातात. तसंच यामधून विद्यार्थी जेव्हा उत्तरं देत असतो तर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास हा सुद्धा दिसून येत असतो. तसंच त्याचं प्रेझेन्स ऑफ माइंड, हजरजबाबीपणा कसा आहे, तर या गुणांचं मूल्यमापनसुद्धा तोंडी परीक्षेने करता येतं. आणि वेगवेगळ्या कौशल्यांच्या क्षमता ज्या आहेत तर याचं मूल्यमापन आपल्याला तोंडी परीक्षेने करता येतं, म्हणून तोंडी परीक्षा ही मूल्यमापनाचं साधन आहेत. त्यानंतरच्या पुढच्या परीक्षा आहेत त्या म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा. तर विद्यार्थ्यांच्या जेव्हा वेगवेगळ्या कौशल्यांचं मूल्यमापन करायचं असतं किंवा विद्यार्थी त्या कौशल्यांचं उपयोजन करू शकतो का, या क्षमतेचं जर मूल्यमापन करायचं असेल तर प्रात्यक्षिक परीक्षा या घेतल्या जातात. मग गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिवणकाम, सुतारकाम यासारखे जे कौशल्यप्रधान विषय आहेत तर यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात. हे सर्वच विषय जरी शाळांमध्ये शिकवत नसले तर निदान कार्यानुभव सारखे विषय यामध्ये असतात आणि त्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा या घ्याव्या लागतात. आणि विद्यार्थ्यांचं यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेने एक प्रकारे निदानात्मक मूल्यमापन करता येतं की विद्यार्थ्यांमध्ये त्या क्षमता आहेत का किंवा कोणत्या क्षमता नाही, या प्रकारच्या आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षेने मूल्यमापन करता येतं. तसंच गणित, विज्ञान, भूगोल या विषयामध्ये पण प्रात्यक्षिक परीक्षा या घेतल्या जातात. म्हणजे बोधात्मक क्षेत्राचं मूल्यमापन करण्यासाठी लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा ही साधनं वापरून मूल्यमापन हे केलं जातं. तर बोधात्मक क्षेत्रातली जी उद्दिष्ट आहेत तर ती आहे ज्ञान, आकलन, उपयोजन, पृथक्करण आणि संश्लेषण. हे बोधात्मक क्षेत्राचे उद्दिष्ट आहेत. आणि मग या उद्दिष्टाच्या मूल्यमापनासाठी कोणती साधनं वापरली जातात? तर ज्ञान या उद्दिष्टाचं मूल्यमापन करण्यासाठी विद्यार्थी आठवून आणि ओळखून कोणती उत्तरं देऊ शकेल, तर यासाठी तोंडी परीक्षा घेतल्या जातात. लेखी परीक्षेमध्ये थोडक्यात उत्तरे लिहा, वाक्यपूर्ती करा, बहुपर्यायी प्रश्न, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे द्या. तर म्हणजे की शब्दांचं किंवा संभाषणाचं निरीक्षण करून आणि जे मूल्यमापन करता येईल तर ते म्हणजे ज्ञान या उद्दिष्टाचं मूल्यमापन. त्यानंतर आकलन या उद्दिष्टामध्ये काय येते की विद्यार्थी कोणत्या गोष्टी स्पष्ट करू शकतो, स्वतःच्या शब्दामध्ये मांडू शकतो. मग यासाठी कोणती साधनं येतात? तर विद्यार्थ्यांचं संभाषण, त्यांचं निरीक्षण आणि लेखी परीक्षेमध्ये सत्य असत्य ओळखा, थोडक्यात उत्तरे लिहा, बहुपर्यायी प्रश्न, त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रकल्प आणि स्वाध्याय, प्रात्यक्षिक आणि प्रयोगशाळा कार्य. तर या प्रकारचं मूल्यमापन आकलन या उद्दिष्टासाठी करता येतं. उपयोजन या उद्दिष्टामध्ये जे विद्यार्थ्यांनी ज्ञान घेतलेलं आहे तर त्या ज्ञानाचा उपयोग करता येणं हे अपेक्षित असतं. आणि मग या दृष्टीने विद्यार्थ्याने जे प्रकल्प कार्य केलेले आहेत तर त्यांचं जे फलित आहे, उत्पादित आहे तर त्याचं निरीक्षण करणं, तोंडी किंवा लेखी समस्या निराकरण करणं आणि लेखी परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न त्याच्या ज्ञानाचा उपयोग करता येतो का या प्रकारचे तयार करणं आणि प्रयोगशाळेतलं प्रात्यक्षिक कार्य, या प्रकारे उपयोजन या उद्दिष्टासाठी मूल्यमापनाची साधनं ही वापरली जातात. तसंच पृथक्करणामध्ये विद्यार्थ्याला
ॲनालिसिस करता आलं पाहिजे, घटक वेगळे करता आले पाहिजे. आणि मग ह्या उद्दिष्टाचं मूल्यमापन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जे स्वाध्याय केलेले आहेत, जे प्रकल्प केलेले आहेत, तर त्या प्रकल्पावरून आणि त्यांनी केलेलं पृथक्करण बरोबर आहे का हे आपल्याला पाहता येतं. तसंच लेखी परीक्षेमध्ये निबंधात्मक जे प्रश्न आहेत तर यामध्ये विद्यार्थी योग्य प्रकारे विश्लेषण करू शकतो का याचं मूल्यमापन करता येतं. तसंच प्रयोगशाळा कार्यामध्ये सुद्धा विद्यार्थी जे करत असतो तर त्याचं ॲनालिसिस शिक्षकाला करता येतं. त्यानंतर संश्लेषण म्हणजे काय, तर जे त्यांनी विश्लेषण केलेलं आहे तर त्याला एकत्रित करण्याची क्षमता म्हणजे संश्लेषण. मग याचं मूल्यमापन करण्यासाठी त्यांना समस्या निराकरण करता येतं का हे पाहावं लागतं. मग हे तोंडी असेल किंवा लेखी असेल. तसंच लेखी परीक्षेमध्ये निबंधात्मक प्रश्न, तसंच विद्यार्थ्यांचे स्वाध्याय, प्रकल्प आणि त्या प्रकल्पाचं उत्पादित, तर यामधून आपल्याला मूल्यमापन हे करता येत असतं. तर म्हणजे बोधात्मक निष्पत्तीच्या मूल्यमापनासाठी परीक्षा हे मुख्य तंत्र आहे हे आपण पाहिलं. त्याचे 3 प्रकार पाहिले परीक्षेचे. आणि बोधात्मक निष्पत्तीच्या मूल्यमापनासाठी मग कोणकोणते मूल्यमापन साधनं वापरता येतील, तर यासाठी आपण ज्ञान, आकलन, उपयोजन, पृथक्करण आणि संश्लेषण यानुसार प्रश्न कसे काढावे लागतात, कोणत्या प्रश्नातून या उद्दिष्टांचं मूल्यमापन होतं हे आपण पाहिलं. मग आपण समावेशक शिक्षणाचा विचार करत आहोत. तर बोधात्मक क्षेत्राचं मूल्यमापन करण्यासाठी समावेशक विद्यार्थ्यांचा कोणत्या बाबतीत विचार करता येईल, तर समजा अंध विद्यार्थी जर असतील तर अंध विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करत असताना प्राथमिक स्तरावर अंध मुलांची परीक्षा ही सामान्य मुलांप्रमाणेच घेतली गेली पाहिजे, पण शिक्षकाला ब्रेल लिपीचा थोडाफार तरी वापर हा करता आला पाहिजे. तसंच माध्यमिक शालांत ज्या परीक्षा होतात तर यामध्ये रायटरची व्यवस्था करून द्यायची, लेखनिकाची. तर लेखनिक करत असताना त्याच वर्गातला विद्यार्थी हा लेखनिक म्हणून चालत नाही. तर समजा 10वीचा जर अंध विद्यार्थी असेल तर त्याला 9वीतला विद्यार्थी हा लेखनिक म्हणून घेता येतो. तर अंध मुलांच्या बाबतीमध्ये हा वेगळा विचार करता येईल. तसंच सामान्य विद्यार्थ्यांच्या ज्या उत्तरपत्रिका असतात तर या उत्तरपत्रिकेला समजा 3 तास वेळ दिलेला असेल तर अंध विद्यार्थ्यांना कमीत कमी अर्धा तास हा वेळ जास्त दिला पाहिजे, म्हणजे निदान 3.5 तास हा वेळ त्यांना दिला पाहिजे. तसंच जे विद्यार्थी आहेत की ज्यांना अंशतः दृष्टी आहे, म्हणजे त्यांना थोडंफार दिसू शकतं, मग तर त्यांना मोठ्या अक्षरामध्ये प्रश्नपत्रिका ही दिली पाहिजे किंवा भिंगाची व्यवस्था करून दिली पाहिजे जर प्रश्नपत्रिका तीच असेल तर, जेणेकरून ते भिंगाने अक्षर मोठं करून आणि पाहू शकतील. तसंच गणित विषयाची जर परीक्षा घ्यायची असेल तर ती प्रात्यक्षिकातून घेतली पाहिजे आणि या विद्यार्थ्यांना एका वेळी एकच उदाहरण द्यायचं आणि त्यांचं जे मूल्यमापन आहे तर याच्या स्वतंत्र नोंदी करायच्या. ब्रेल लिपीमध्ये लिहिण्याची त्यांना परवानगी दिली पाहिजे, पण हे विशेष शाळांमध्ये असतं, समावेशक शाळेमध्ये तो संबंध येत नाही. आणि अंध जर विद्यार्थी असतील तर त्यांची तोंडी परीक्षा घेतली पाहिजे. तर या प्रकारे अंध विद्यार्थ्यांसाठी वेगळा विचार करावा लागेल. एक आपण पाहिलं ते म्हणजे की लेखनिकाची व्यवस्था करून द्यायची. लेखनिक कोणत्या प्रकारचा असेल तर त्याच्यापेक्षा तो कमी वर्गाचा असला पाहिजे. उत्तरपत्रिका लिहायला जास्त वेळ द्यायचा. मोठ्या अक्षरात प्रश्नपत्रिका द्यायची किंवा भिंगाची व्यवस्था करून द्यायची. प्रात्यक्षिकातून मूल्यमापन करायचं. एका वेळी एकच उदाहरण द्यायचं. मूल्यमापनाची स्वतंत्र नोंद ठेवायची आणि तोंडी परीक्षा घ्यायच्या. या प्रकारे आपण अंध विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत पाहिलं. जर कर्णबधिर विद्यार्थी असतील तर या कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा अर्थ जर त्यांना समजला नसेल तर तो त्यांना समजावून द्यायचा. उत्तरात आशयाला महत्त्व द्यायचं. त्यांच्या तोंडी परीक्षा घ्यायच्या नाहीत आणि भाषेची अडचण यायला नको म्हणून यांच्या लेखी परीक्षा घ्यायच्या. त्यानंतर जे अंशतः कर्णबधिर विद्यार्थी असतील तर यांना एखादी कविता किंवा उतारा हे म्हणायला सांगायचं.
पण जर तीव्र कर्णबधिरत्व असेल तर त्यांना कविता किंवा उतारा लिहायला सांगायचा. या मुलांची जी चित्रकलेची परीक्षा आहे, खेळाची परीक्षा आहे, कार्यानुभवची परीक्षा आहे, तर या विषयांच्या परीक्षा घेताना जर काही अडचण आली तर त्यांना ओष्ठ वाचन, बोटांच्या खुणा यावर भर दिला पाहिजे. कर्णबधिर विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करत असताना हाही विचार केला पाहिजे. म्हणजे कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की प्रश्नांचा अर्थ समजलेला नसेल तर तो त्यांना समजावून द्यायचा. उत्तर त्यांनी जे लिहिलेलं आहे तर त्याचा आशय पाहून आणि त्याला उत्तर द्यायचं. यांच्या तोंडी परीक्षा घ्यायच्या नाही, लेखी परीक्षा घ्यायच्या. आणि जे अंशतः कर्णबधिर असतील तर त्यांना कविता किंवा उतारा म्हणायला सांगायचं, परंतु तीव्र कर्णबधिरत्व असलेल्यांना मात्र कविता किंवा उतारा लिहायला सांगायचा. आणि जर खूपच त्यांना अडचण येत असेल तर त्यांना ओष्ठ वाचन आणि बोटांच्या खुणा यावर भर द्यायचा. त्यानंतर मतिमंद जे विद्यार्थी असतात तर यांची वैयक्तिक परीक्षा घ्यायची, पूर्ण समूहामध्ये त्यांची परीक्षा घ्यायची नाही. अस्थिव्यंग जे विद्यार्थी आहेत तर यांची सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच परीक्षा घ्यायची. निरीक्षण आणि प्रात्यक्षिक परीक्षा याद्वारेही यांचं मूल्यमापन करायचं. पण अस्थिव्यंगवाल्यांची बुद्धिमत्ता सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखीच असते आणि ते लिहू शकतात म्हणून त्यांची सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच परीक्षा घ्यायची. तर हे आपण लेखी परीक्षेच्या बाबतीमध्ये पाहिलं बोधात्मक क्षेत्राच्या निष्पत्तीसाठी. आता बोधात्मक व्यतिरिक्त ज्या निष्पत्ती आहेत तर यासाठी कोणती मूलभूत तंत्र आणि साधनं वापरायचे, तर यामध्ये बोधात्मक व्यतिरिक्त म्हणजे भावात्मक आणि क्रियात्मक निष्पत्ती. मग याचं जेव्हा मूल्यमापन करायचं असतं तर प्रामुख्याने हे 2 प्रकारे केलं जातं. एक म्हणजे आत्मनिरीक्षण तंत्र. आत्मनिरीक्षण तंत्र म्हणजे विद्यार्थी स्वतःचं निरीक्षण करेल. आणि दुसरं म्हणजे निरीक्षण तंत्र की शिक्षक विद्यार्थ्याचं निरीक्षण करेल. दोघांमधला फरक लक्षात घ्या की आत्मनिरीक्षण म्हणजे काय की विद्यार्थी स्वतःचं निरीक्षण करतो म्हणजे आत्मनिरीक्षण तंत्र, आणि निरीक्षण तंत्र म्हणजे शिक्षक विद्यार्थ्याचं निरीक्षण करतो म्हणजे ते निरीक्षण तंत्र. तर या 2 तंत्राद्वारे भावात्मक आणि क्रियात्मक निष्पत्तीचं मूल्यमापन हे केलं जातं. मग आत्मनिरीक्षण तंत्रामध्ये काय आहे तर विद्यार्थ्याला स्वतःबद्दल काय वाटतं, त्याच्या आवडीनिवडी कोणत्या आहे, त्याला आवड आहे पण परिस्थितीमुळे कोणत्या अडचणी येतात, त्याचे छंद कोणते आहे, त्याच्या प्रगतीच्या आड कोणते अडसर आहेत, तर हे समजून घेण्यासाठी आत्मनिरीक्षण तंत्र हे वापरलं जातं. आणि मग यासाठी कोणकोणती साधनं आहेत तर ते म्हणजे मुलाखतीमधून विद्यार्थ्याच्या अडचणी आवडीनिवडी हे समजू शकतं. त्यानंतर प्रश्नावली आणि समस्या सूची, तर ही साधनं आत्मनिरीक्षण तंत्राची आहे. मुलाखत, प्रश्नावली आणि समस्या सूची. तर मुलाखत हे काय आहे तर व्यक्तीविषयी जेव्हा माहिती जाणून घ्यायची असते तर याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे मुलाखत. मग यामध्ये विद्यार्थ्याच्या विकासामध्ये त्याच्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक ह्या काही अडचणी असतात. मग या अडचणी कोणत्या तर हे तो मुलाखतीमधून सांगू शकतो. तर मुलाखती या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, जसं की पूर्वनियोजित मुलाखत, नियंत्रित मुलाखत, प्रासंगिक मुलाखत, अनौपचारिक मुलाखत, संशोधनात्मक मुलाखत, निदानात्मक मुलाखत, उपचारात्मक मुलाखत, माहितीपर मुलाखत, मार्गदर्शनपर मुलाखत. तर अशा वेगवेगळ्या मुलाखतीचे प्रकार असतात. तर यामध्ये विद्यार्थ्याची बोलण्याची शैली कशी आहे, त्याचा हजरजबाबीपणा कसा आहे, तो विचारपूर्वक उत्तर देतो का, त्यातला आत्मविश्वास आहे का, हे सर्व आपल्याला मुलाखतीमधून पाहता येतं. तसंच प्रश्नावलीमध्ये त्या विद्यार्थ्याचे छंद कोणते आहेत, त्याचा रिकामा वेळ तो कसा घालवतो, त्याला काय आवडतं काय आवडत नाही, तर असे काही अभिरुची आणि अभिवृत्तीविषयी प्रश्न दिलेले असतात. म्हणजे यामध्ये विधान दिलेलं असतं आणि त्यासमोर होय नाही हे पर्याय दिलेले असतात. आणि मग विद्यार्थी तशा खुणा करतो
आणि त्यावरून मूल्यमापन हे करायचं असतं. आणि समस्या सूचीमध्ये एक समस्यांची यादी दिलेली असते आणि ही सर्व यादी लिखित स्वरूपामध्ये असते. आणि मग कोणत्या समस्या आहेत तर विद्यार्थी त्या समस्यांचं वाचन करतो आणि त्यापुढे त्याच्या नोंदी करत असतो. तर या प्रकारे मुलाखत, प्रश्नावली आणि समस्या सूची तर हे 3 आत्मनिरीक्षण तंत्राची साधनं आहेत. त्यानंतर निरीक्षण जेव्हा करायचं असतं म्हणजे शिक्षक विद्यार्थ्याचं निरीक्षण करतो, तर यासाठी पडताळा सूची आणि पदनिश्चयन सूची ही 2 साधनं आहेत. तर विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये कोणते गुण आहेत, विद्यार्थ्यामध्ये कोणते कौशल्य आहेत, त्यांच्यामध्ये कोणत्या कौशल्याची निर्मिती झाली, तर हे शिक्षकाला पाहायचं असतं. आणि यासाठी पडताळा सूची आणि पदनिश्चयन सूची तर हे वापरलं जात असतं. तर पडताळा सूचीमध्ये गुणांची यादी दिलेली असते आणि मग ते विद्यार्थ्यामध्ये आहे का हे पाहायचं असतं. उदाहरणार्थ विद्यार्थ्यामध्ये वक्तृत्व गुण आहे का हे जर आपल्याला पाहायचं असेल तर मग याचं आपल्याला विश्लेषण या प्रकारे करावं लागेल की विद्यार्थी विचार सुसंगतपणे मांडतो का, आवाजामध्ये योग्य चढउतार करतो का, भाषा योग्य वापरतो का, मुद्दे पटवून देण्यासाठी त्याच्याजवळ पुरेसे उदाहरणं आहेत का, श्रोत्यावर त्याच्या भाषणाचा प्रभाव पडतो का, आत्मविश्वासाने बोलतो का, या प्रकारे आपल्याला एक सूची तयार करून घ्यावी लागते आणि त्यानुसार नोंदी करायच्या असतात. आणि पदनिश्चयन श्रेणीमध्ये हे पण निरीक्षणाचंच एक तंत्र आहे. आणि मग विद्यार्थ्यामध्ये कोणकोणते गुण आहेत, ते किती प्रमाणामध्ये आहेत, तर हे आपल्याला पदनिश्चयन श्रेणीने पाहता येतं. तर पदनिश्चयन श्रेणीमध्ये उत्तम, चांगला, बरा, कमी या प्रकारचं पदनिश्चयन केलेलं असतं आणि त्यानुसार नोंदी करायच्या असतात. म्हणून शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांचं निरीक्षण करतात तर तेव्हा हे 2 निरीक्षण तंत्र ते वापरू शकतात. एक म्हणजे पडताळा सूची आणि दुसरं म्हणजे पदनिश्चयन सूची.